नमस्कार, मी गजानन अंधरे। आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल। पाहूया बातमीपत्रांच्या बातमीचा विस्तार। पाहत हे ड्रा अपडेट। आपली भाषा, सडेतोड भाषा, मायभूमी न्यूज। मायभूमी न्यूजच्या बातमीच्या दणक्याने प्रशासन जागी, शेतकऱ्याला दिले आश्वासन। पाहूया पुढील बातमी। खामगाव तालुक्यातील पेडका पाटोदा येथील पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत काम चालू असलेलं निकृष्ट काम पर्यायी रस्ता न दिल्याने याच संदर्भामध्ये 15/7/2025 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव यांच्या दालनामध्ये साखळी उपोषण बसले होते। परंतु 16/7/2025 रोजी या उपोषणाची सांगता करण्यात आली। आम्ही काम दर्जेदार करून देऊ असे यावेळी शेतकऱ्याला आश्वासन दिले। रस्ता मजबूत बनेल अशी गॅरंटी सुद्धा दिली। यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष श्रीरामजी खेलदार यांनी अधिकाऱ्याला फोन करून पेडका पातोंडा गावकऱ्याचे प्रश्न मार्गी लावा अशा शब्दात अधिकाऱ्याला वचकावले व उपोषण कार्यकर्त्यांना नारळ पाणी देऊन उपोषण सांगता करण्यात आली। पेडका पातोंडा गावचे शेतकरी उपस्थित होते। मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट। कार्यालयासमोर पातोंडा पेडका ग्रामवासियांचं जे साखळी उपोषण होतं की बाबा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याबद्दल व शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जो रस्त्याची अडचण होती त्या उपोषण मंडपाला आज भेट दिली असता जे रस्त्याचं काम ज्यांच्याकडे आहेत असे इंजिनियर साहेब, कुलकर्णी साहेब आणि सर्व ठेकेदार हे सर्व मंडळी या ठिकाणी आली। गावकऱ्यांच्या समस्यांचं निरासन केलं, त्यांच्या शंका दूर केल्या। त्यांच्या कामात जे त्यांनी रस्त्याचं काम बंद पाडलं होतं तसं साहेबांच्या समोर सर्व ठेकेदाराने अटी मान्य करून आज या साखळी उपोषणाची या ठिकाणी सांगता करण्यात आली। तसेच जे काही रस्त्याचं उत्कृष्ट दर्जाचा रस्ता बनला पाहिजे असं या ठिकाणी साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं व पेडका पातोंडा पेडकावासियांचं या ठिकाणी उपोषण हे साखळी उपोषण थांबत आहे।